नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। महापालिकेला मिळकत करून द्या तेव्हाच तुमचे पगार निघतील। कोल्हापूर महापालिकेच्या विशेष सभेत महापौर रूपाराणी निकम यांचा प्रशासनाला इशारा। कोल्हापूर जिल्हा परिषदेत अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा धक्कादायक प्रकार। राजर्षी शाहू छत्रपती सभागृहालाच लटकवली काळी बाहुली। संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाननं घेतला आक्षेप। फुलेवाडी रिंग रोड जवळील सुपर बाजारला आग। आगीत सुमारे 20 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हनुमान जयंतीचा उत्साह। ठिकठिकाणी हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आणि पाटाकडील तालीम मंडळ आणि डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून होणार सुरुवात। नमस्ते, मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ, आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे। सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेला आयोजित केलेले सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे। कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं। आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुंदर, आपल्याच भागातील कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत, त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत जरूर भेट द्यावं। हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे। नमस्कार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात शहरातील पाणी प्रश्नावर विशेष सभा पार पडली। पाण्याच्या विविध महत्त्वाच्या विषयांवरून आजची सभा चांगलीच रंगली। महापालिकेला मिळकत करून द्या तेव्हाच तुमचे पगार निघतील असा इशारा महापौर रूपाराणी निकम यांनी या सभेत दिला। कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज शहरातील पाणी प्रश्नावर विशेष सभा आयोजित करण्यात आली। या सभेत पाणी चोरी, पाणी मीटर, पाणी बिल यासारख्या महत्त्वाच्या विषयावर जोरदार चर्चा झाली। आणखी कोणत्या सुधारणा करता येतील यावर सदस्यांनी आपली मतं मांडली। आपण 1 रुपये 20 पैशांनी पाणी घेतो आणि 9 रुपये 20 पैसे नागरिकांना बिल लावतो। इतका फरक असूनही महापालिका तोट्यात का आहे याबाबत महापौर रूपाराणी निकम यांनी जल अभियंता आणि आयुक्तांकडे स्पष्टीकरण मागितलं। यावेळी जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी पाणी योजना, पाणी वितरण आणि पाणी बिल याबाबत सविस्तर माहिती दिली। शहरात सुमारे 1,06,041 पाणी कनेक्शन असून त्यामध्ये औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती कनेक्शनचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। शहरात दररोज सुमारे 208 MLD पाणी उपसा केला जातो, मात्र त्यापैकी फक्त 60 MLD पाणी वापरलं जातं। उर्वरित सुमारे 140 MLD पाणी नेमकं कुठं जातं असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला। पूर्वी शिंगणापूर आणि बालिंगा इथून शहराला पाणी पुरवठा केला जात होता। आता थेट पाईपलाईन योजना सुरू करण्यात आली असली तरी वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे अनेक भागात नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नसल्याचं यावेळी निदर्शनास आणून देण्यात आलं। दरम्यान नगरसेवक विजय देसाई यांनी पाणी बिलासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले। काही अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। यावेळी उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण हे देसाई यांच्याकडे बोट दाखवत अचानक संतापले। त्यामुळे सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं। उपस्थित नगरसेवकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आणि त्यांना पोलिसांच्या मदतीने सभागृहाबाहेर काढण्यात आलं। आयुक्तांनी या प्रकरणी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। शांत बसा.
आवाज सगळ्यांना करायला येतोय. सभागृहाच्या अध्यक्षांनी मीटिंग बरखास्त करायला कुठं त्यांचं चाललंय त्यांच्याकडे उत्तर द्यायला नाहीये त्यांच्याकडे उत्तर नाही त्यांना द्यायला पण नाही तर करायला दे पहिला भाग आहे सर. याचवेळी नगरसेवक विनायक कारंडे यांनी अधिकारी प्रिया पाटील यांच्यासह काही अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार केली. यावर महापौर निकम आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. दरम्यान सभा सुरू झाल्यानंतर महायुतीतील काही गटनेते आणि नगरसेवक सुमारे 2 तास सतत बोलत असल्यानं इतर सदस्य नाराज झाले. यावेळी भाजपचे विजेंद्र माने यांनी महापौरांकडे बोलण्याची मागणी केली. आजच्या सभेत नगरसेवक राहुल माने, प्रतापसिंह जाधव, वैभव माने, दीपाली घाटगे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी आपले मुद्दे मांडले आणि त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. एकंदरीत पाणीपट्टी संदर्भात झालेल्या या विशेष सभेत पाणी गळती कधी थांबणार आणि पाणी बिल 6 महिन्यांनी का दिलं जातं यासारखे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले. पाणी विभागातील अधिकाऱ्यांना महापौर आणि नगरसेवकांनी चांगलंच धारेवर धरलं. मीटर रीडरवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. येत्या महिनाभरात या सर्व मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करून सभेत मांडलेल्या विषयांवर प्रस्ताव सादर करावा अशा सूचना महापौर रूपाराणी निकम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महानगरपालिकेला मिळकत करून द्या, तेव्हाच तुमचे पगार निघतील असा इशारा महापौर निकम यांनी यावेळी दिला. आणून द्या, मिळकत करून द्या, तर तुमचे पगार निघतील. काय म्हणायचं समजले का तुम्ही? फार हुशार आहात. ऐका मॅडम, फार सिरियस गोष्ट कोल्हापूर महानगरपालिकेची आहे. जिथं जिथं जातोय, काल मी सदर बाजारमध्ये गेले होते, अक्षरशः 2 डंपर बाटल्या त्या खड्ड्यात सापडतील एवढा मोठा खड्डा होता. मेन रोड सदर बाजारचा पूर्ण अतिक्रमण भरलाय. एक कोल्हापुराचा रस्ता दाखवा किती स्वच्छ आहे आणि बक्षीस घेऊन जावा. पूर्ण जबाबदारी पदाधिकाऱ्यांची नाही, ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आम्ही लोक नगरसेवक मदत करायला बसलोय, याचा गैरफायदा घेऊ नका. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसेवकांसह महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते. फुलेवाडी रिंग रोड इथल्या सुपर बाजारला आज पहाटे आग लागली. या आगीत बाजारमधील सुमारे 20 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय. जवळपास 1.5 तास अथक परिश्रम घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्ट सर्किटमध्ये लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. कोल्हापूर जवळील फुलेवाडी रिंग रोड इथल्या चंद्राई कॉलनीत राहणाऱ्या अरविंद पाटील यांच्या मालकीचा प्रापंचिक साहित्य विक्रीचा सुपर बाजार आहे. आज पहाटेच्या सुमारास या बाजाराच्या इमारतीतून धुराचे लोट येत असल्याचं स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं. यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र या आगीत सुपर बाजारमधील सुमारे 20 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी विजय सुतार, चालक मोहसिन पठाण, फायरमन उमेश जगताप, संजय पाटील, सुरेश मर्दाने, प्रमोद मोरे, प्रवीण ब्रह्मदंडे, प्रभाकर खेबवडे, अनिकेत परब यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.
महाराष्ट्रभर अंधश्रद्धेची अनेक प्रकरणं गाजत असताना कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. जिल्हा परिषदेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावानं असणाऱ्या सभागृहालाच काळी बाहुली लटकवत अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याचं काम करण्यात आलंय. यावर आज संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाननं आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरलं. त्यानंतर ही बाहुली उतरवण्याचं आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलं. यापुढे अशा गोष्टी खपवून घेणार नाही असा इशारा यावेळी संघटनेनं दिला. महाराष्ट्रभर भोंदूबाबा अशोक खरात आणि अंधश्रद्धेची अनेक प्रकरणं गाजत असताना कोल्हापूर जिल्हा परिषदेत सुद्धा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार पाहायला मिळालाय. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आयुष्यभर कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरोधात लढा दिला. त्यांच्या नावानं असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहालाच काळी बाहुली लटकवत त्यांच्या विचारांना मूठमाती देण्याचं काम जिल्हा परिषदेनं केलंय. ही बाब लक्षात येताच संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाननं यावर आक्षेप घेतला. त्यांनी आज जिल्हा परिषदेत जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना याबाबत जाब विचारला. ही बाहुली हटवण्यात यावी आणि हे कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माध्यमांना व्हिडिओ घेण्यापासून आणि निवेदन देताना साधा फोटो घेण्यापासून रोखण्यात आलं. राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत त्यांच्या विचारांना संपवण्याचं काम होत असेल तर ते खपवून घेणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. एक काळी बाहुली बांधण्याचा एक अंधश्रद्धेला प्रोत्साहन म्हणतो अशा पद्धतीचं काळी बाहुली बांधण्याचं काम या जिल्हा परिषदेच्या राजश्री छत्रपती शाहूंच्या सभागृहाच्या बाहेर झालेलं आहे. या गोष्टीच्या अगोदर देखील आम्ही शासकीय कार्यालय हे धर्मनिरपेक्ष असावं या संदर्भात एक पत्र दिलेलं आणि त्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या CEOनी परिपत्रक देखील काढलेलं आहे की या ठिकाणी कोणतेही धार्मिक विधी प्रथा या पडणार नाहीत. पण तरी देखील आज राजश्री शाहूंना जे मान्य नाही त्यांच्या नावाने असलेल्या सभागृहाच्या समोर हे असं काळी बाहुली बांधून अंधश्रद्धेला खतपाणी घातलेलं आहे. या गोष्टीचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतोय आणि आम्ही संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीने CEOंना पत्र दिलेलं आहे की अशा स्वरूपाची कृती करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि भविष्यात जर अशा प्रकारे जर काही खोडसाळपणा पुन्हा झाला तर तो आम्ही आमच्या वतीने यांच्या निदर्शनास आणून देणार नाही, तर तो आम्ही स्वतः कायदा हातात घेऊन आम्हाला त्या घटनेचा निषेध करावा लागेल, त्या कृती खोडून काढाव्या लागतील आणि शाहूंचा विचार या पुरोगामी विचाराच्या कोल्हापुराला डाग लागणार नाही यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल. भारतीय राज्यघटनेनुसार देश धर्मनिरपेक्ष आहे. शासकीय कार्यालयं ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा, जादूटोणा किंवा अवैज्ञानिक प्रथांना प्रोत्साहन देणारी ठिकाणं असू शकत नाहीत. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 अस्तित्वात आहे. असं असताना सुद्धा असे प्रकार घडणं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट असल्याचं संघटनेनं म्हटलंय. यावेळी संबंधितांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. शासकीय कार्यालयामध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कृतींना सक्त मनाई करणारे स्पष्ट आदेश देण्यात यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष शिवराम बुद्धाळकर, सचिव पंकज आठवले, सदस्य प्रवीण आजरेकर, सुरेश आठवले, रंगनाथ शिवशरण आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. विविध भागातील मारुती मंदिरं पहाटेपासूनच भाविकांनी गजबजून गेली होती. सकाळी मारुती रायाला दुग्धाभिषेक, जलाभिषेक, तेल शेंदूर अर्पण करून विशेष पूजा अर्चा करण्यात आली. मंदिर परिसर फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाईनं उजळून निघाला होता. अंजनी पुत्र हनुमान हे प्रभू रामाचे परमभक्त म्हणून पूजिले जातात. हनुमान हे फक्त भगवान रामांचे परमभक्त म्हणूनच नाही तर अपार शक्तीचे धनी आणि संकट मोचन म्हणून ओळखले जातात. आज हनुमान जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. इचलकरंजीत अनेक ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. महिलांनी पारंपरिक पद्धतीनं दुर्डी, शिदोरी घेऊन मारुती रायाला नैवेद्य अर्पण केला. प्रमुख चौकांमध्ये हनुमानाच्या मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. काही ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जय श्रीराम, बजरंग बली की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
मुरगुड इथं श्रीपूजक भाट समाजाच्या वतीनं हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे 5:30 वाजता हनुमान मूर्तीला वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक घालण्यात आला. सकाळी 6:31 हनुमान जन्मकाळ साधून पूर्वेकडील सूर्योदयाच्या साक्षीनं श्रींच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक पद्धतीनं पाळणा गीत सादर केलं. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद व सुंठवडा वाटप करण्यात आलं. भाट समाजाकडून हनुमान जयंती साजरी करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील हेरलेमधील हनुमान मंदिरात पहाटे 5 वाजता धार्मिक विधी झाले. यानंतर हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये हनुमंताची मूर्ती आणि गदेची पूजा करून सवाद्य मंदिरास 3 प्रदक्षिणा घालण्यात आल्या. श्रीराम भक्त हनुमान की जय या जयघोषानं सारा परिसर दुमदुमून गेला. यानंतर श्री भजनी मंडळाच्या वतीनं गुंडोपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं. गोकुळ दूध संघाच्या वतीनं ताराबाई पार्क इथल्या कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिरात सकाळी 6:30 वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री गायकवाड यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर पाळणा, रुद्राभिषेक, भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्यासह संचालक उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदीत बुडून अभिषेक कांबळे या अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मूळचा सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा इथला असलेला कांबळे हा कोल्हापूर जिल्ह्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील 32 शिराळा इथल्या अभिषेक बाबासो कांबळे हा आपल्या 4 मित्रांसोबत राधानगरी तालुक्यात फिरण्यासाठी आला होता. बुधवारी दुपारी सुमारे 1:30च्या सुमारास काळम्मावाडी इथल्या दूधगंगा नदीच्या पात्रातील काळुकीच्या डोहात फेसाळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी सर्वजण नदीत उतरले. मात्र पाण्याची खोली आणि वेग याचा अंदाज न आल्यानं अभिषेक खोल डोहात बुडाला. घटनेची माहिती मिळताच कांबळे याच्या वडिलांनी अनेक किलोमीटरचा प्रवास करत घटनास्थळी धाव घेत राधानगरी पोलिसात वर्दी दिली. राधानगरी पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र बुधवारी तो सापडला नाही. त्यामुळं आज शोधकार्य हाती घेण्यात आलं. सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर अभिषेकचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर येताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून वातावरण सुन्न झालं. एकुलत्या एका मुलाच्या आधारावर आयुष्याची स्वप्न रंगवणाऱ्या वडिलांचा हंबरडा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. क्षणभराचा आनंद शोधायला गेलेला मुलगा कायमचा निघून गेला ही जाणीवच असह्य ठरत होती. हे सर्व युवक कोल्हापूर जिल्ह्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. ते घरच्यांना न सांगताच पर्यटनासाठी आले होते. या संपूर्ण शोध मोहिमेत पोलीस कर्मचारी अशोक शेळके, राधानगरी पोलीस आणि काळम्मावाडी धरण सुरक्षा रक्षक पथक सहभागी झाले होते. मृतदेहाची उत्तरीय तपासणी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. आईवडिलांच्या स्वप्नांचा आधार असलेला तरुण आज काळाच्या पडद्याआड गेला. पर्यटनाचा एक क्षणभराचा आनंद, पण त्याची किंमत मात्र एका कुटुंबानं आयुष्यभरासाठी चुकवली. कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागाला आज दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं तडाखा दिला. करवीरसह राधानगरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. तसंच शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर आज सकाळपासून वातावरणात कमालीचा उष्मा होता. दुपारी 2 नंतर वातावरणात अचानक बदल झाला. कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र जिल्ह्याच्या पश्चिम भाग असलेल्या राधानगरी तालुक्यातील आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. दुपारी 3च्या सुमारास तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काळम्मावाडी, मांजरखिंड, राधानगरी सरवडे आणि खिंडी भरवडे रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. गुरांसाठी साठवून ठेवलेली वैरण वाऱ्यामुळे उडून गेल्यानं ती पूर्णपणे भिजली. त्यामुळे पशुपालकांसमोर अडचणी निर्माण झाल्या. पावसामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आंबा बागायतदारांना मोठा फटका बसलाय. सूर्यफूल आणि मका ही पिकं वाऱ्यामुळे कोलमडून पडली आहेत.
करवीर तालुक्यातील सांगरूळ इथंही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सांगरूळ आठवडा बाजारावर परिणाम झाला. पावसामुळे व्यापारी ग्राहकांची तारांबळ उडाली. प्रधानमंत्री सूर्योदय मोफत वीज योजनेसाठी जिल्हा बँक कर्ज पुरवठा करणार आहे. याशिवाय ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरासाठी जिल्हा बँक अनुदान योजना राबवणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांसमोर जाहीर केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण सर्व 191 शाखा नफ्यात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण 21,000 कोटी 371 लाख रुपयांचा व्यवसाय झालाय. गतवर्षीच्या तुलनेत बँकेच्या वार्षिक व्यवहारात सुमारे 3,500 कोटींची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेला 287 कोटी 65 लाख रुपयांचा ढोबळ नफा झालाय, तर 103 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 13 कोटीचा अधिक निव्वळ नफा झालाय. कोल्हापूर जिल्हा बँक प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राबवण्यासाठी अर्थसहाय्य करणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. सध्या ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरणं अपरिहार्य आहे. ऊस उत्पन्न वाढीसाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी जिल्हा बँक अनुदान देणार असल्याची माहिती नामदार मुश्रीफ यांनी यावेळी दिली. त्याशिवाय आता ही साखर कारखानदारी टिकणार नाही या मताला आम्ही आलेलो आहोत. कारण 3 महिने साखर कारखाने चालायचे आणि 9 महिने बसून पगार द्यायचा, 9 महिने संपूर्ण खर्च करायचा, हे कुठल्याही कारखान्यांना परवडणार नाही. आमच्या बँकेकडे जेवढे कारखाने आहेत त्यांची कर्ज ही या 4-5 वर्षात दुप्पट झालेली आहेत. त्याची श्वेतपत्रिका लवकरच आम्ही काढणार आहोत. आता सगळ्या कारखान्यांनी जर ह्याचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करून जर तंत्रज्ञान वाढवलं तर किमान 100 टन ऊसाचं उत्पादन निघतंय. हे VSIनं आणि बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं दाखवून दिलेला आहे. आता अनेक कारखान्यांनी हा प्रयोग यावर्षी केलेला आहे. म्हणून हा प्रयोग जर झाला तर किमान आज सरासरी उत्पन्न आहे शेतकऱ्याचं 25 ते 28 टन एकरी. ते जरी दुप्पट जरी झालं तर 3 ते 6 महिने कारखाने चालतील. मग माझी विनंती आहे की ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये शेतकऱ्याचा जो पैसा भरायचा आहे ते पूर्ण आम्ही बँक देणार आहोत. त्यांनी एक पैसा खर्च करायचा नाही. हे योजना कशी आहे, शासनाचे पैसे अजितदादा पवार आमचे स्वर्गीय लोकनेते यांनी अर्थमंत्री असताना 500 कोटी तरतूद करून ठेवलेली होती. VSI, बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि कारखाने अशांचं जॉईंट त्यांचं हे करार आहे आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याचा जो हिस्सा आहे तो किती 1500 आहे काय 9,000 तो पूर्णपणे बँक भरणार आहे. शेतकऱ्याचा एकही पैसा शेतकऱ्यांनी भरायचा नाही. त्यांनी 2च गोष्टी करायच्या. त्यांनी 5 फुटी सरी काढायची, ठिबक लावायचं, ठिबकला सुद्धा कर्ज देतो. ठिबक कुठलंही घ्यायचं, ब्रँडेडच घ्यायचं पाहिजे असं नाही. 8-9 वर्षे टिकणार त्यांनी कुठलंही घ्यावं. आणि त्यांनी आता AI करणं आणि त्यावर ऊसाची आणि इतर पिकाची हे करणं याशिवाय कोणताही पर्याय कारखानदारांच्या समोर नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघपणे कार्यरत राहील असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं. गोकुळचे संचालक हे गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांना भेटत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. या पत्रकार बैठकीला बँकेचे संचालक आमदार राजेश पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, AY पाटील, भैया माने, रणजितसिंह पाटील, अर्जुन आबिटकर, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर यांच्यासह बँकेचे संचालक आणि अधिकारी उपस्थित होते. कबनूर इथं हनुमान जयंतीनिमित्त आयोजित हनुमान यात्रेला आजपासून सुरुवात झाली. सकाळपासूनच मारुतीरायांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त पुढील 5 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. कबनूरमध्ये आपला देव आपली यात्राच्या अनुषंगानं हनुमान जयंतीनिमित्त आजपासून हनुमान यात्रेला प्रारंभ झाला. सकाळी मंदिरामध्ये मारुतीरायाला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यात्रेनिमित्तानं संपूर्ण गाव आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघालं. यावेळी पालखी सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आज दिवसभरात लाखो भक्तांनी मारुतीरायाचं दर्शन घेतलं.
यात्रेनिमित्त विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, स्थानिक पदार्थ, चाट, गोड पदार्थ आणि फास्ट फूड यामुळे यात्रेचा आनंद द्विगुणित झाला. यात्रा काळात पुढील 5 दिवस विविध धार्मिक आणि स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत आज धोकादायक झाडं, वृक्षतोड ठेका, अनधिकृत बांधकामं आणि प्रशासनाच्या कामकाजावरून जोरदार चर्चा झाली. सदस्यांनी विविध मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरत तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत शहरातील धोकादायक झाडं आणि फांद्यांमुळे निर्माण झालेल्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभापती विशाल शिराळे यांनी शहरात झाडांच्या फांद्या कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बूम यंत्रांची संख्या अपुरी असल्याचं सांगितलं. एका बूमवर संपूर्ण शहरातील काम होणं शक्य नसल्यानं पुढील 3 महिन्यांसाठी किमान 2 अतिरिक्त बूम भाड्यानं घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसंच या संदर्भात शिवकृपा कॉर्पोरेट सर्व्हिसेस, ज्ञानेश्वर बापूराव बांड आणि निर्मा कन्स्ट्रक्शन या 3 निविदा आल्याचं सभापती शिराळे यांनी स्पष्ट केलं. त्यावर नगरसेवक आदिल फरास, अमर समर्थ, प्रवीण सोनवणे, अनुराधा खेडकर, अर्चना पागर, राजनंदा महाडिक यांनी बैठकीत काही मुद्दे उपस्थित केले. दरम्यान नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी निविदेतील अटी आणि शर्तींची सविस्तर माहिती देण्याची मागणी केली. महापालिका केवळ बूम उपलब्ध करून देणार असून झाडं तोडणं, कटिंग करणं आणि ते हटवणं ही संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची असेल, असं प्रशासनानं बैठकीत स्पष्ट केलंय. अनुराधा खेडकर आणि अभिजित मोकाशी यांनी निविदा मंजूर होताच तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली. धोकादायक झाडांबाबत अर्ज प्राप्त होताच त्वरित कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पूर्वा राणे यांनी देवकर पाणंद परिसरातील धोकादायक झाडाचा मुद्दा उपस्थित करत तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून संबंधित झाड काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी नगरसेवक आदिल फरास यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निविदा प्रक्रियेत झालेल्या विलंबावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. काही ठेकेदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे का याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. प्रतिज्ञा उत्तुरे यांनी पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित केला. यावर प्रशासनानं सर्व ठेकेदारांकडून कागदपत्रांची तपासणी करूनच काम दिलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं. तसंच एकाच ठेकेदाराकडून संपूर्ण शहरातील काम वेळेत पूर्ण होत नसल्यानं 3 ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. अखेर सर्व सदस्यांच्या मंजुरीनं निविदा मंजूर करण्यात आली असून आदिल फरास यांनी केलेल्या तक्रारींची पडताळणी करण्याचे आदेश सभापतींनी दिलेत. याशिवाय या सभेत अनधिकृत बांधकामं आणि व्यावसायिक आस्थापनांवरही चर्चा झाली. शहरातील मॉल आणि सुपर बाजार यांची तपासणी करून परवानगी नसलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्यात. नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून लाच मागितल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. तसंच बोंद्रे नगरमधील सुपर बाजारला परवानगी नसताना तो सुरू कसा होता यावर प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक अमर समर्थ आणि प्रवीण सोनवणे यांनी महापालिकेच्या जागांवर अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध गंभीर मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सदस्यांनी तातडीनं निर्णय घेण्याबाबत दबाव निर्माण केलाय. ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त आपटेनगर इथं श्री ज्योतिबाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या अखंड गजरात गुलालाची उधळण करत पार पडलेल्या या पालखी सोहळ्यात परिसरातील शेकडो भाविक सहभागी झाले होते. कोल्हापुरातील आपटेनगर इथल्या श्री ज्योतिबा मंदिरात चैत्र यात्रेनिमित्त पहाटे विविध धार्मिक विधी झाले. त्यानंतर राजू गुरव यांनी ज्योतिबाची आकर्षक पूजा बांधली. ज्योतिबा देवाचं दर्शन घेण्यासाठी दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी 7च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते पालखीचं पूजन करून पालखी प्रदक्षिणा सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीच्या मार्गावर आकर्षक रांगोळी आणि फुलांची आरास करण्यात आली होती. यावेळी आतषबाजी करत संपूर्ण पालखी मार्गावर चांगभलचा गजर घुमला होता. भाविकांसाठी जागोजागी प्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं. गुलाल खोबऱ्याची उधळण करत पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली.
यावेळी ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्याला नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, विजय देसाई, राधिका जगताप, अध्यक्ष शिवाजी पाटील, धनाजी खेबुडकर, बळवंत पाटील, शिवाजी सुतार, संभाजी पाटील, दामोदर मोरे, प्रशांत साळोखे, संजय सावंत यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, भाविकांची उपस्थिती होती. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या दत्तात्रय सातपुते आणि त्यांच्या पत्नी आनंदी सातपुते यांनी तब्बल 6 फूट 2 इंच उंचीचं आणि 35 किलो वजनाचं कोल्हापुरी महाराजे या नावानं चप्पलची प्रतिकृती बनवली आहे. मोठी चप्पल बनवण्याचा छंद असलेल्या सातपुते यांनी आत्तापर्यंत दिल्ली, जबलपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि नेपाळमधील सिलिगुडी अशा मोठ्या शहरांमधील मॉलच्या शोपीससाठी अशा प्रकारच्या चप्पलची प्रतिकृती बनवून दिल्या आहेत. दत्तात्रय सातपुते यांचा चर्मकार हा पारंपरिक व्यवसाय आहे. गेली 47 वर्ष ते हा व्यवसाय करत आहेत. त्यांनी यापूर्वी संत रोहिदास विकास महामंडळाकडं 3 वर्ष तर अभ्यंकर फुटवेअरकडं 3 वर्ष काम केलंय. ते व्यवसाय करत असतानाच आपली कला दाखवण्यासाठी सतत धडपडत असतात. दुकानांसाठी कोल्हापुरी चप्पल करण्याबरोबरच मॉलसाठी लागणारे शोपीसही ते बनवतात. मोठी चप्पल बनवण्याचा छंद असलेल्या सातपुते यांनी आत्तापर्यंत दिल्ली, जबलपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि नेपाळमधील सिलिगुडी अशा मोठ्या शहरांमधील मॉलच्या शोपीससाठी अशा प्रकारच्या चप्पलच्या प्रतिकृती बनवून दिल्या आहेत. कोल्हापूर चप्पल बनवण्याची त्यांची सेवा अविरत चालू आहे. नुकतीच त्यांनी तब्बल 6 फूट 2 इंच उंचीचं आणि 35 किलो वजनाचं कोल्हापुरी महाराजे या नावानं चप्पल बनवलंय. यासाठी 9 किलो चांगल्या दर्जाचं लेदर वापरलंय. यासाठी सोल, इन्सूल, बेल्ट, हातवेणी, गोंडा ही सर्व कामं त्यांनी हातानं केली आहेत. कोणत्याही मशीनचा वापर केलेला नाही. हे चप्पल बनवण्यासाठी 8 दिवस लागल्याचं त्यांनी सांगितलं. हे मी 6 फूट 2 इंच चप्पल तयार करायला घेतलं. ह्या चप्पलाला माझं लेदर मी 9 किलो लेदर वापरलं आणि त्या लेदरमध्ये मी बारीकसारखी वेण्या, अंगठा, पचंगडी, पट्टा, परत कलाकौशल्य रिंगी बसवून मी हे 6 फूट 2 इंच हे मी चप्पल बनवलेलं आहे. ह्याला कलाकौशल्य वेण्या करणे, बारीक नक्षीकाम करणे ही माझ्या मालकीने आनंदी सातपुते हिनं मला सहकार्य केलं आणि 2 जणांनी मिळून हे मी 9 दिवस पूर्णपणे हे चप्पल मी बनवायला घालवलं. दत्तात्रय सातपुते यांनी त्यांच्या पत्नी आनंदी सातपुते यांच्या मदतीनं ही चप्पल बनवली आहे. या मोठ्या चप्पलवर केलेलं नाजूक नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. संपूर्ण राज्यातून त्यांच्याकडं कोल्हापुरी चप्पलासाठी मागणी येत असते. मागणीनुसार ते चप्पल करून देत असतात. एक छंद आणि आवड म्हणून ते मोठी चप्पल करत असतात. सध्या महागाईच्या काळात हा व्यवसाय परवडत नसल्याचं सांगताना शासनाचं ग्रामीण भागातील कारागिरांकडे दुर्लक्ष असल्याची खंत सातपुते यांनी व्यक्त केली आहे. एस न्यूजसाठी सांगरूळहून बाजीराव तळेकर. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशानं पुनर्चक्रीकरणाची भिंत हा उपक्रम अवनी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवार 7 एप्रिल रोजी महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते केला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. अवनी संस्था गेली 10 वर्ष कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे. शहरात वाढत चाललेल्या कचरा समस्येवर उपाय म्हणून पुनर्चक्रीकरणाची भिंत हा नवा उपक्रम अवनी एकटी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कोल्हापूर महानगरपालिका आणि कचरा वेचक महिलांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात येणार आहे. मंगळवारी 7 एप्रिलला महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. या उपक्रमांतर्गत घरातील वापरात नसलेली जुनी वस्त्रे, खेळणी, फर्निचर, प्लास्टिक साहित्य, भांडी आदी वस्तू घेतल्या जाणार आहेत. या वस्तूंचं संकलन दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या रविवारी दसरा चौक आणि सासने ग्राउंड मैदानावर सकाळी 10 ते 5 या वेळेत केलं जाणार आहे. तर शाहू नाका आणि राजारामपुरी जनता बाजार इथं दररोज 10 ते 6 या वेळेत वस्तूंचं संकलन केले जाईल.
जुन्या वस्तूंच्या पुनर्निर्मिती आणि पुनर्वापरातून तयार झालेल्या वस्तूंचं प्रदर्शन जागतिक पर्यावरण दिनी म्हणजेच 5 जून रोजी भरवण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणासाठी आपला हातभार लावावा असं आवाहन करण्यात आलंय. पत्रकार परिषदेला शरद आजगेकर, वनिता कांबळे, साताप्पा मोहिते, सविता कांबळे, सारिका भोरे, राजश्री नाईक, मालन झारे, शुभम कांबळे, अक्षय कांबळे, पूजा लोहार, अन्नपूर्णा कोगले आदी उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. तेल संकटात सरकारचा मोठा निर्णय, 40हून अधिक पेट्रोकेमिकल्सवरील शुल्क केलं रद्द. पश्चिम बंगाल देशातील सर्वाधिक ध्रुवीकरण झालेले राज्य, 7 न्यायालयीन अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याच्या प्रकारावरून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राज्य सरकारवर ओढले ताशेरे. राघव चड्डा यांना आपनं राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवलं. आपच्या कोट्यातून सभागृहात बोलण्यास वेळ न देण्याचीही राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून विनंती. भाजप आणि निवडणूक आयोग आगीशी खेळतायत, ममता बॅनर्जींची केंद्र सरकारवर टीका. काही आगळीक केल्यास तीव्र उत्तर, राजनाथ सिंहचा पाकिस्तानला इशारा. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत. मालमत्ता बळकावण्याचा कट आणि बळजबरीनं गर्भपाताचा SITला संशय. महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त साड्या आणि रेडीमेड कपड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अशोक मिलच्या गांधीनगरमधील शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या निमित्तानं देण्यात आलेल्या फक्त 1 रुपयात 6 कलांजली पैठणी या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी तुफान गर्दी केली होती. यातील भाग्यवान ग्राहकांना या साड्या प्रदान करण्यात आल्या. 11 एप्रिलपर्यंत ही ऑफर सुरू असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन अशोक मिल गांधीनगर शाखेच्या वतीनं करण्यात आलंय. एखाद्या ऑफरसाठी आजपर्यंत कधीही पाहिली नसेल अशी प्रचंड गर्दी गांधीनगर इथल्या एका शोरूमच्या बाहेर जमली होती. याला निमित्त होतं एक नामवंत आणि विश्वासार्ह कंपनी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अशोक मिलच्या कोल्हापूरमधील 6व्या आणि गांधीनगरमधील पहिल्या शाखेच्या उद्घाटनाचं. गांधीनगरमधील साहिल फोम अँड मॅटिंगजवळ निगडेवाडी रोडवर हे शोरूम सुरू करण्यात आलंय. ढोल ताशांच्या गजरात या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं. या निमित्तानं अनोख्या ऑफर देण्यात आल्या होत्या. उद्घाटनाच्या निमित्तानं फक्त 1 रुपयात 6 कलांजली पैठणी मिळवण्याची ऑफर भाग्यवान ग्राहकांना देण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि स्वस्तात कपडे खरेदी करण्यासाठी उद्घाटना दिवशीच ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. यातील 21 भाग्यवान ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते 1 रुपयात 6 कलांजली पैठणी प्रदान करण्यात आल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वाखाणण्याजोगा होता. महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त साड्या आणि रेडीमेड कपड्यांसाठी अशोक मिल सर्वत्र प्रसिद्ध आहे. अशोक मिल हे थेट मिलपासून ग्राहकांपर्यंत सेवा देत असल्यामुळं इथले दर हे बाजारभावापेक्षा खूपच कमी आणि परवडणारे आहेत. सर्वात स्वस्त दर असून सुद्धा दर्जेदार नाविन्यपूर्ण डिझाईन्स आणि टिकाऊ कपड्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय. म्हणूनच आज या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. इथं तुम्हाला साड्या, ड्रेस, लहान मुलांचे कपडे, लग्न जथ्याची खास सोय देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त दरात रेडीमेड साड्या आणि प्रीमियम दर्जाचे कपडे फक्त याच ठिकाणी उपलब्ध आहेत. मोठी गर्दी होत असताना सुद्धा अशोक मिलचं उत्कृष्ट असं व्यवस्थापन पाहायला मिळतं. क्षणोक्षणी शिस्तबद्धपणा आणि नम्रता याचा अनुभव ग्राहकांना येतो. त्यामुळे अशोक मिल हे प्रत्येकाच्या घरातील आणि प्रत्येकाच्या मनातील ब्रँड बनलाय. सध्या देण्यात येणारी 1 रुपयात 6 कलांजली पैठणी मिळवण्याची ऑफर 11 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही खरेदीची अट नाही. याचा लाभ घ्यावा असं आवाहन अशोक मिल गांधीनगर शाखेच्या वतीनं करण्यात आलंय.
कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आंबा उत्पादकांसमोरील गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी आणि व्यापारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आंबा उत्पादक, बाजारपेठ आणि आर्थिक अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत आंबा बागायतदारांनी घेतलेल्या आगाऊ रक्कमेवर आकारल्या जाणाऱ्या 18 ते 24% व्याजाचा मुद्दा प्रथम चर्चेत आला. यावर्षी आंबा उत्पादनात सुमारे 90% घट झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झालाय. तसंच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गुजरातमधून येणारा आंबा देवगड आणि रत्नागिरी हापूस या नावानं विकला जात असल्यानं बाजारभाव घसरत असल्याची तक्रार बागायतदारांनी केली. यावर व्यापाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत व्याज माफ करून केवळ मूळ आगाऊ रक्कम वसूल करण्यास सहमती दर्शवली. याशिवाय बाजार समितीत येणाऱ्या आंब्यांची जिल्हानिहाय नोंद ठेवणं आणि बोगस हापूस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरदकुमार झरे, स्वाभिमानीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील बागायतदार, एपीएमसी मार्केटमधील प्रमुख व्यापारी आणि बाजार समितीचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राधानगरी तालुक्याचा निसर्ग जितका मनमोहक तितकाच काही ठिकाणी धोकादायकही ठरत असल्याचं वास्तव पुन्हा समोर आलंय. दूधगंगा धरणाच्या खालील नदीपात्रात असलेल्या काळुकीचा डोह या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असले तरी इथं सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळं अपघातांचं प्रमाण वाढलंय. पर्यटकांकडूनही मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणा होत असल्याचं चित्र आहे. या ठिकाणी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्यात. निसर्गाच्या कुशीत पर्यटनाचा आनंद घेताना हे ठिकाण जीव घेणं ठरतंय. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी घेतलेला हा आढावा. निसर्गसंपन्न राधानगरी तालुक्याच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अलीकडे तरुण मोठ्या प्रमाणात येत असल्याचं पाहायला मिळतंय. परंतु क्षणाचा आनंद घेताना आपल्या जीवाला मुकल्यानंतर आपल्या कुटुंबियांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल होत असते. परंतु ही बाब हे तरुण विसरतात आणि क्षणाच्या अनुभवासाठी आपला जीवाला मुकतात. आता आपण उभे आहोत ते दूधगंगा नदीच्या काळुकीच्या डोह या ठिकाणी. या डोहामध्ये आतापर्यंत 10हून अधिक अपघात होऊन इथं अनेक जण 10 जण मृत्यू झाल्याचं इथल्या नागरिकांच्याकडून सांगण्यात येतं आहे. तर 2026 या एका वर्षामध्ये 3 तरुण या ठिकाणी वेगवेगळ्या अपघातामध्ये मृत्यू झालेले आहेत. या ठिकाणी आला असता हे जो डोहा आहे हा दूधगंगा नदीच्या पात्रामध्ये डोहा आहे आणि इथं जर पाहिलं तर इथं कोणत्याही प्रकारचं पोलीस प्रशासन इथं सिक्युरिटीसाठी नसतं आहे. त्याचबरोबर इथं जे पर्यटकांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथं आल्यानंतर या नदीच्या डोहामध्येच दगडाच्या चुली मांडून इथं जेवणावळी वगैरे केल्या जातात. त्याचबरोबर मद्यप्राशन केलं जातं आहे आणि जो निर्माण होणारा कचरा आहे तो इथंच अस्ताव्यस्त प्रकारे टाकलेला जातो आहे. त्यामुळं दूधगंगा नदीच्या पात्रामध्ये कचऱ्याचं ढीग आपल्याला इथं दिसतात. त्याचबरोबर या पाण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आहे. हा जो डोहा आहे हा डोहा अपघाताचा हॉटस्पॉट होऊ पाहत आहे. परंतु याकडं प्रशासनाचं अक्षम्य असं दुर्लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर या डोहाकडं पाहिल्यानंतर आपल्याला नयनरम्य असं सुख डोळ्यातून पाहायला मिळतं आहे. परंतु हे सुख अनुभवत असताना तरुणांकडून आताताईपणा केला जातो आहे आणि त्या आताताईमध्ये अनेक तरुणांचा जीव गेलेला आहे आणि हा जीव गेल्यानंतर कुटुंबावर मोठा आघात होतो आहे. आज जो अपघात झाला यावेळी मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुटुंबियांनी जो आक्रोश केला हा हृदय हेलावून टाकणारा आक्रोश होता. त्यामुळं राधानगरी तालुक्याचं पर्यटनाचा अनुभव घेत असताना तरुणांनी आपल्या ज्या कुटुंबियांची आणि स्वतःच्या जीवाची काळजी घेणं ही गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रशासनानं सुद्धा इथल्या पर्यटनाचा विकास करत असताना या पर्यटनाचे जे दूरगामी परिणाम होतात त्याचासुद्धा विचार होण्याची गरज आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.
हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं पश्चिम महाराष्ट्र स्तरीय आयकॉन श्री शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये धनाजी पाटील यानं आयकॉन श्री शरीर सौष्ठवचा मान मिळवला, तर अनिरुद्ध लोखंडे, राज देशमुख, फारुख गोलंदाज यांनी विविध वजनी गटात पहिला क्रमांक पटकावला। या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। कोल्हापूर जिल्हा ॲमेच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं पश्चिम महाराष्ट्र स्तरीय आयकॉन श्री शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केली होती। स्पर्धेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। माजी आमदार राजीव आवळे यांच्या हस्ते आणि सिद्धोजी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचं झालं। स्पर्धेत 50 ते 55 किलो वजनी गटात फारुख गोलंदाज, 55 ते 60 किलो वजनी गटात राज देशमुख, 60 ते 65 किलो वजनी गटात अनिरुद्ध लोखंडे यांनी पहिला क्रमांक पटकावला। 65 किलोवरील वजनी गटात धनाजी पाटील हा आयकॉन श्री शरीर सौष्ठवचा मानकरी ठरला। आयकॉन श्री टायटलचा मान राज देशपांडे यानं मिळवला। या स्पर्धेचं बक्षीस वितरण ॲमेच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे आणि उद्योजक सरदार आवळे यांच्या हस्ते झालं। स्पर्धेत पंच म्हणून भारत नारायण माजगावकर, आंतरराष्ट्रीय पंच संतोष मलबारी, महाराष्ट्र राज्य सचिव विजय काटदरे यांनी काम पाहिलं। पापालाल पठाण, अमीर जमादार, बरकत अंबी, वैभव कांबळे, नोहेल खाबडे, ऋतिक कांबळे, प्रमोद माजगावकर, ललिता माजगावकर, संकेत माजगावकर, तौफिक अंबी, रेहाना पठाण आदींनी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महापालिकेला मिळकत करून द्या, तेव्हाच तुमचे पगार निघतील। कोल्हापूर महापालिकेच्या विशेष सभेत महापौर रूपाराणी निकम यांचा प्रशासनाला इशारा। कोल्हापूर जिल्हा परिषदेत अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा धक्कादायक प्रकार। राजर्षी शाहू छत्रपती सभागृहालाच लटकवली काळी बाहुली। संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाननं घेतला आक्षेप। फुलेवाडी रिंग रोड जवळील सुपर बाजारला आग, आगीत सुमारे 20 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हनुमान जयंतीचा उत्साह, ठिकठिकाणी हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आणि पाटाकडील तालीम मंडळ आणि डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून होणार सुरुवात। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।